कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। बऱ्याच दिवसांपासून आपण सीतायनाचा अभ्यास करतो आहोत, सीतायन समजावून घेतो आहोत। यात मंदोदरी आणि माता सीतेचं जे संभाषण आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे की मंदोदरी नेमका काय विचार करतात आहे आणि माता सीता त्यांना कसं समजावून सांगतात आहे। एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जिथे मला एक खाली रेष ओढावीशी वाटते ती म्हणजे जेव्हा माता सीता त्यांना म्हणतात की मंदोदरी तू पतिव्रता आहेस ग, पण तुला तुझा आत्मसन्मान राखता आला का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना माता सीता विचारतात आहे असं मला कुठेतरी वाटतं की आपण स्वतःचा विचार करताना, स्वतःचा संसार करताना कुठेतरी आपला आत्मसन्मान आपण हरवून बसलेलो असतो आणि अगदी ज्या दिशेला आपण म्हणजे जसं कोकरू दिशा हरवतं आणि प्रवास करताना तसा प्रवास आपलाही सुरू असतो। आपल्याला कळतच नाही आपण नेमका प्रवास कसा करतो आहोत। आपण आपला आत्मसन्मान किती हरवून बसतो आणि हताश होतो आणि जी परिस्थिती आहे तिला स्वीकारतो। खरंच आपला आत्मसन्मान आपण मंदोदरीसारखा हरवला आहे का? हा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा आहे। इथे कोणी आपली परीक्षा घेत नाही, पण प्रत्येक संभाषणातील जो एक मर्म आहे त्याच्यात ते आपण जाणून घेतलं तर आपल्यालाच आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातात। अनेकदा असं होतं की आपला इतका वाईट रीतीने अपमान केला जातो आणि आपण पुन्हा पुन्हा असं वाटतं नाही घर राखून ठेवायचं आहे, घर सगळ्यांना जुळवून ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण पुन्हा पुन्हा तडजोड करत असतो आणि आपण आपला आत्मसन्मान हरवून बसलेलो असतो। हा ज्याचा त्याला राखता आला पाहिजे आणि ज्याचा त्यानं कसा राखावा हे खरंच त्यानं त्याचं ठरवायला हवं। इथे कुठेही याचे क्लासेस त्याचे क्लासेस करण्यात उगाच पैसे खर्च करण्यात आणि पॉझिटिव्ह थिंकिंग याच्यात वाटेल तेवढे पैसे हे जे वर्कशॉप्स आहेत श्रीमंतांचे ते घेतात, पण ह्या साध्या साध्या गोष्टी आपल्या आई आजीकडून आपल्यापर्यंत आलेल्या असतात आणि प्रत्येक पानामधून तर आपण इतके अनेक रहस्य आपल्याला कळत जातात, उलगडत जातात की आपल्याला समजतं या सगळ्या गोष्टी आपल्याशी संबंधित आहे आणि आपण आपल्या आयुष्यात याचा कसा उपयोग करून घ्यावा। तेथे माता सीता एक बघा की आपण म्हणतो सीता वनवासात गेले आणि सीता बसल्या। सीतानी केवळ त्या वनवासात बसल्या नाही हो, श्रीरामाला जिंकण्यासाठी सगळी तयारी इथे सीतेने केली होती आणि ही सगळी तयारी म्हणजे कुठे त्याचा उल्लेख 10 महिने तर कुठे 11 महिने 14 दिवस आहे। आता जो काही आहे तो मी फक्त आपल्या समोर ठेवलाय की 11 महिने 14 दिवस जर माता सीता अशोकवनात अशोकाच्या झाडाच्या खाली नुसत्याच वनात बसल्या नव्हत्या तर त्यांनी रावणाचं खच्चीकरण कसं करायचं, रावणाचा मृत्यू कसा घडवून आणायचं आहे या सगळ्याचं नियोजन, आयोजन आणि प्रयोजन हे सगळं जर कोणी केलं असेल तर इथे माता सीतेनं केलं आहे आणि तेव्हा श्रीराम जिंकलेले आहेत
आपण श्रीराम कुठे काही कमी होते असं मी अजिबात म्हणत नाही, पण श्रीरामापेक्षाही किंचित ताकदवर माता सीता आहेत हे सीतायनातून आपल्याला उलगडत जातं. तर इथे शेवटचा जो संवाद आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्या म्हणतात, मंदोदरी, आता तू रावणाची काळजी करू नकोस, तू रावणापासून स्वतःला मुक्त कर. किती मोठी गोष्ट आहे की मला मुक्त करणं. आपण कुठल्या ना कुठल्या प्रश्नामध्ये, प्रॉब्लेममध्ये स्वतःला नेहमी गुरफटून टाकतो. अमकं होत नाही, तमकं होत नाही, तमकं होत नाही, जे सकाळपासून रात्रीपर्यंत आपण त्याच्यापासून मुक्तच होत नाही. जेव्हा आपण मुक्त होतो तेव्हा आपण जगू शकतो. मला वाटतं हे वाक्य तुमच्यापर्यंत पोचतं आहे ना, की मी काही कठीण भाषेत बोलली आहे नाही ना? तर मला तसं सांगा कृपा करून, कारण संवाद साधण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते की आपण एक कुठली तरी गोष्ट घेऊन त्याच्यावरच रट लावतो. आणि जेव्हा अपयश येतं तेव्हा आपण अगदी हताश होतो, देवाचे फोटो काढून ठेवतो, मी पूजा करणार नाही, मी नवस तर करूच नाही कधी, पण प्रार्थना म्हणणार नाही कारण माझी ही गोष्ट झाली नाही. मास्टर्स, मी तसं खाजगी कधीही बोलत नाही, पण आज एक गोष्ट सांगते. एका गोष्टीसाठी मी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते आणि ती गोष्ट मला मिळालीही होती, पण अचानक एका दिवशी ती गोष्ट माझ्याकडून काढून टाकल्या गेली. अचानक, म्हणजे वरच्या व्यक्तीने द्यावी आणि खालच्या व्यक्तीने राजकारण करून ती गोष्ट काढून घ्यावी. पण 2 दिवस मलाही वाईट वाटलं, कारण त्याच्यासाठी मी सगळंच माझं म्हणता ना पणाला लावणं, असं पणाला लावलं होतं, कारण ती गोष्ट मला घडवून माझ्या आयुष्यात आणायची होती. पण मग हे सगळं म्हणजे अर्थाच्या दृष्टीने, प्रार्थनेच्या दृष्टीने मी या सगळ्याच गोष्टी, पैसेही भरपूर खर्च केले होते, पण ती गोष्ट मला नाही मिळाली. 2 दिवस मला त्याचं एक म्हणतात ना की थोडंसं खेद होणं, तसा खेद झाला. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा मी माझ्या परमात्म्याशी संवाद साधला तेव्हा मला कळलं की ही गोष्ट मला एक लेसन म्हणून, धडा म्हणून माझ्या आयुष्यात आली होती आणि मला ती तशी म्हणजे त्याला ती तशी ॲक्सेप्ट करायची, ती तशी स्वीकृत करायची आहे. काही गोष्टी तुम्हाला धडा देण्यासाठी, शिकवण्यासाठी आलेल्या असतात आणि तुम्ही त्या गोष्टी तशा स्वीकारायला पाहिजे. त्याच्यातून मला आणखीन काय निर्मिती करायची आहे तो विचार करायला पाहिजे, तिथे थांबायचं नाही आहे. मला वाटतं माझी ही गोष्ट आपल्यातल्या अनेक जणींना प्रश्नाचं उत्तर देणारी आहे. ॲक्सेप्ट इट ॲज अ लेसन. त्या परिस्थितीला तुम्ही पुढे कसं उत्तर देणार आहात? तुम्ही तिथेच गुरफटून बसणार आहे का? तो माझ्याशी तसा वागला, ती माझ्याशी तशी वागली, त्यांनी अपमान केला, त्यांनी अवहेलना केली, ती अवहेलनाही मला झेलता आली पाहिजे, तो अपमान मला स्वीकारता आला पाहिजे. तुम्ही बोला, तुम्ही तुमचं मुख, तुम्ही तुमचं तोंड खराब करता आहात, पण मी माझ्या मुखातून तुम्हाला बोलतच नाही आहे ना. म्हणजे इथे कोणी मला कोट करू शकतं का मी काय बोलले? मी हे फक्त कृपा करून सगळ्यांसाठी हे सांगते, ज्याला ज्याला तसं जसं अर्थ काढायचे त्यांनी तसे अर्थ काढावे. कारण इथे कोणाचं एक उदाहरण द्यायला गेली, माझं नाव कशाला घेतलं असं होईल, म्हणून मी तसं एक उदाहरण देते. कृपया पर्सनली घेऊ नये. तर आपण आपली वाणी व्यर्थ घालवायची आहे का हा प्रश्न आपल्याला विचारावा. तो जसं मला सन्मान स्वीकारता येतो, जसं मला कौतुक स्वीकारता येतं, तसं मला अपमानाचे आणि अवहेलनेचे प्रसंगही स्वीकारता आले पाहिजे आणि त्यातही मला माझा आत्मसन्मान राखता आला पाहिजे. हाच धडा, अतिशय मोलाचा धडा मंदोदरीला सीतेनं दिलेला आहे आणि ती परिस्थिती मला एक धडा म्हणून, एक लेसन म्हणून शिकायची आहे. कुठलीही परिस्थिती, कोणाचा आजारपण असू दे, आणखीन कोणाचं काही असू दे, ती तुम्हाला एक विचार करण्यासाठी, नवीन काहीतरी शिकण्यासाठी दिलेली एक संधी असते. तो तुम्ही स्वीकार करा, आनंदाने स्वीकार करा. असं मास्टर्स पुढचा भाग घेते की 84 दिवस वाल्मिकी रामायणात उल्लेख केलेला आहे की 84 दिवस हे युद्ध चाललं आणि कोणी म्हणतं 8 दिवस चाललं. आपण वाल्मिकी रामायणाला चा संदर्भ घेऊया की 84 दिवस युद्ध झाल्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाची तयारी जी केली आहे ती माता सीतेनं केली आहे. याच्यातलं जे सिक्रेट आहे ते मी माझ्या एक स्पेशल याच्यामधून आपल्यापर्यंत पोचवीन की पण माता सीता रावणाच्या मनात कसं शिरून तो काय विचार करतोय, तो कुठली कृती करतोय हे कसं अवगत करत होत्या, हा एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. तो नंतर कधी सांगेन. पण हे शिरणं
किती महत्त्वाचं आहे. आणि तो जो विचार करतात आहे तो विचार म्हणजे रामाला त्या कसा पोचवत होत्या, हे तर त्यांचं कम्युनिकेशन होत होतं हे आपल्यालाही माहिती आहे. आणि असं कम्युनिकेशन आपणही करू शकतो, जसं राम सीता करू शकतात तसं तुम्ही आम्हीही करू शकतो. का असं तुम्हाला वाटतं की हां माझी ताईने आठवण केली असेल, का तुम्हाला वाटतं की माझी आईने आठवण केली असेल, आहे ना. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीची आठवण करतं तेव्हा तुम्ही तो संदेश तुमच्या हृदयापासून त्यांच्यापर्यंत पोचवत असता. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की श्रीरामासाठी माता सीतेनं सगळी तयारी केली होती. आणि त्या म्हणतात आता तू मुक्त हो आणि जे काम ज्याला करायचं त्याला तू करू दे. म्हणजेच काय तर श्रीरामाला आता तू त्याच्यावर काम करू दे, तू आता त्याच्यात पडू नको. म्हणजे इथे अर्धी ताकद जी आहे ती माता सीता म्हणजे जी मंदोदरीकडून ऊर्जा मिळत होती ती अर्धी ताकद माता सीता तर एका शब्दातून काढून घेतात तो. आणि मग उरला काय, जेव्हा स्त्रीची शक्ती देवी शक्ती त्या पुरुषाकडून चालली जाते तेव्हा उरतं काय. बघा जेव्हा स्त्री घरात नसे तेव्हा त्या पुरुषाला त्या घरात मन नाही लागत. मन का नाही लागत, कारण नारायणीची शक्ती त्या घरात वास्तव्याला असते. आणि जेव्हा तीच नसते तर ते घर अगदी खायला उठतं. तर इथे असंच होतं आहे. नारायणीची शक्ती ही अतिशय महत्त्वाची आहे आणि एका शब्दात एका क्षणात ती त्या काढून घेतात. आणि पुन्हा रावण हा एक 50% आता लढायला उभा राहतोय. तर 10 प्राण आपण म्हणतो ना, दशमुखी रावण, 10 काय म्हणायचं राज्याचा स्वामी त्यांना म्हटलेलं आहे रावणाला. तर रावणाचे 10 कुठले जे वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांवर श्रीराम बाण सोडतात. म्हणजे ती वैशिष्ट्य मुळापासून काढून टाकतात. आणि याच्यात आणखीन एक खोल तत्वज्ञान असं आहे की रावणाचा जो अहंकार, रावणाची जे वाईट गोष्टी होत्या त्या वाईट कृत्यांवर श्रीराम अस्त्र चालवतात आहे. म्हणजेच ती मुळापासून उपटतात आहे की याचा त्याला पुढच्या जन्मात त्रास व्हायला नको. इथे कुठेतरी रामाचं प्रेम आपल्या भक्तावरचं दिसून येतं. कारण राम आणि शिव शेवटी एक आहे ना. शिवाचा भक्त काय आणि रामाचा भक्त काय, शिव राम म्हणतात आहे आणि राम शिवाची प्रार्थना करतात आहे. तर ही एकच प्रार्थना आहे आणि त्याला फायदा व्हावा पुढच्या जन्मासाठी, याच्यासाठी श्रीराम आता विचार करतात आहे. तर शेवटच्या वेळेला रावण त्याला विचारतो की मी आता माझ्या घरी माझ्या मूळ घरी मी येऊ शकेल ना. श्रीराम त्या क्षणी नकारार्थी मान हलवतात. आणि ते कोडं तिथे सीतेला कळतं. कारण सीतेला कळलेलं असतं की रावणाला पुन्हा जन्म घेण्यासाठी 1000 वर्षाची तपश्चर्या करावी लागणार आहे. आणि म्हणून ही गोष्ट त्याला त्या क्षणी अवगत होते. इथे आणखीन एक गोष्टीचा खुलासा करते की गौतम बुद्धांना जे 2 भाऊ होते, एकाचं नाव आनंद आणि दुसऱ्याचं नाव देवदत्त. तर ही गोष्ट माता यशोधरेनं सांगितलेली आहे की गौतम बुद्धांचे ते दोन्ही भाऊ, पण एक आनंद हा सतत त्यांची सेवा करणारा आणि देवदत्त सतत प्रत्येक क्षणाला त्यांना दूषण देणारा आणि वाईट कसं होईल या गोष्टीचा विचार करणारा. पण त्यांच्या चक्रांची स्थिती हा भाग मला इथे आता घ्यायचा नाही आहे, कारण तो तिथे महत्त्वाचा नाही आहे. फक्त एवढंच सांगते की देवदत्तानं अजूनही जन्म घेतलेला नाही आहे. का जन्म घेतलेला नाही, कारण गौतम बुद्धांनी तर ते खूप दयाळू होते. राग करणारा काय आणि प्रेम करणारा काय त्यांच्यासाठी सारखंच होतं. तिथं आईची नजर होती. त्यांनी खूपदा संधीही दिली देवदत्ताला, जन्म घे आणि तू तुझं आता म्हणजे सहस्रारापर्यंत आता तुला पोचायचं आहे आणि मी तुला मदत करतो. पण संधी मिळूनही देवदत्तानं जन्म घेतला नाही आणि देवदत्त अजूनही फिरतोय, जन्म घेण्याच्या प्रतीक्षेत आहे. मास्टर्स इथे एवढीच गोष्ट सांगते की रावणाने 1000 वर्ष रावणाचं तप हे कसं झालं आणि त्याच्यावर रावण कसा त्यांनी काम केलं. असो, हा जो जन्म घेण्याचा काळ आहे हा श्रीरामाच्या कृपेनंच होत असतो आणि तो तिथे रावणाला कसा मदत करतो हा भाग मी आज आपल्याशी हितगुज केला. आता इथे रावण तर गेला आहे. रावण गेल्यानंतर काय झालं हे मी एका भागात घेतलं होतं. तो भाग पुन्हा घ्यायचा का, तुम्ही मला एक मेसेजच्या द्वारे तो भाग घ्यायचा का, म्हणजे मी पुन्हा उद्या घेऊ शकेन. आणि दुसरं असं की माता सीता ज्या अशोक वाटिकेमध्ये अशोक वनात बसल्या आहेत, त्या अशोक वृक्षाच्या मागे बसलेल्या आहेत. ती एक ताकद तिथं निर्माण झालेली आहे. ती एक तपस्या होती त्यांची. आणि ही तपस्या कशी होती तर त्यांच्या ह्याच्यावर एक अमृतबिंदू पडत होते आणि त्या अमृतबिंदूच्या माध्यमातून त्या जगत होत्या. 11 महिने 10 दिवस त्या इथे होत्या.
आणि हे अमृतबिंदू त्यांना कोणाकडून मिळत होते तर माता पार्वतीकडून मिळत होते. माता पार्वती कुठल्या रूपात होत्या तर एका पांढऱ्या पक्ष्याच्या रूपात त्या त्यांना ती शक्ती देत होत्या. आणि ते अचानक थांबतं, अमृत थांबतं आणि सगळीकडून पेट घेतला जातो. पेट घेतल्यानंतर इतका तो ज्वाला, इतक्या त्या अग्नी अशा आकाशाला भिडलेल्या असतात की लक्ष्मण तर घाबरून जातो की ते माता सीता अग्निकुंडात त्यांनी स्वतःला म्हणजे स्वतःच्या हाताने भस्मसात करून घेतलाय का. पण श्रीराम तिथे त्या क्षणाला लक्ष्मणाचा हात घट्ट पकडतात आणि म्हणतात की थांब. हे जे नकारात्मक ऊर्जा या युद्धामुळे निर्माण झाली आहे, ज्याचा त्रास पृथ्वी मातेला झालाय, सृष्टी मातेला झालाय, पशु पक्ष्यांना झालाय, तो सगळा त्रास, तो नकारात्मकता माता सीता आता थांबवतात आहे आणि म्हणून हा अग्नी त्यांनी उत्पन्न केलाय. मास्टर्स कुठल्याच ग्रंथात याचा उल्लेख नाही. हो, मी धन्यवाद देते सीतायनाला की सीतायनातून आपल्याला कळतं की ही सगळी नकारात्मकता अग्नीच्या रूपातून माता स्वतः म्हणजे ओढवून घेतात आणि तो अग्नी मातेच्या शरीरात आत आत जाऊन मणिपूर चक्रामध्ये स्थिर होतो. ही केवढी मोठी गोष्ट आहे की सगळी नकारात्मक एका क्षणात माता पिऊन टाकतात, अग्नीच्या रूपातून स्वतः गिळंकृत करतात. आणि त्याचबरोबर अयोध्येमध्ये त्यांनी जो अग्नी म्हणजे प्रज्वलित केला असतो तो अग्निसुद्धा विझतो. सोमा एका क्षणाला अशी थोडी घाबरून जाते की अरे, हा अग्नी इतक्या दिवसांपासून सुरू आहे, मातेचा वनवास 14 वर्षाचा, हा अग्निसुद्धा 14 वर्ष मी जपला आणि एका क्षणात कसं काय थांबला. आणि नंतर तिला जाणवतं की हा अग्नी विजयाचं प्रतीक आहे, यशाचं प्रतीक आहे, माता सुरक्षित आहे त्याचं प्रतीक आहे. आणि नंतर जेव्हा माता सीता श्रीरामाला बघतात कित्येक वर्षांनी, म्हणजे जवळजवळ आता 11 महिने 14 दिवसांनी बघतात, तर त्या म्हणजे उठण्यासाठी धडपड करतात. इतक्या अशक्त झालेल्या असतात कारण त्यांच्या शरीरात काहीच नसतं. खरं त्या अमृतबिंदूंनी त्यांचं रक्षण केलेलं असतं आणि आता त्या अगदी श्रीरामाच्या समोर बेशुद्ध अवस्थेत पडतात. मग श्रीराम त्यांना उचलून त्या ह्याच्यात रावणाचा जो महल असतो त्या महलाच्या एका सुरक्षित भागात, की जिथे त्यांना जाणवतं की इथेच माता सीतेला ठेवण्यात यावं, आणि तिथे ते घेऊन जातात. त्यांना पाणी देण्यात येतं, पण काही दिवस म्हणजे 2-4 दिवस काही थेंब त्यांच्या जिभेवर तेवढेच श्रीराम तीर्थाच्या रूपानं त्यांना देतात. 4 दिवसानंतर माता मंदोदरी मात्र इथे सकाळ संध्याकाळ प्रत्येक क्षणाला येण्याचा प्रयत्न करतात, त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. रोज एक भोजनाची थाली घेऊन येतात. पण माता सीता 4 दिवस काहीच ग्रहण करू शकत नाही, सेवन करू शकत नाही. नंतर 4थ्या दिवशी त्यांनी कारण शब्द दिलेला असतो ना मंदोदरीला, तर मंदोदरीच्या हातचं त्या खातात आणि त्यांना त्या क्षणी खूप बरं वाटतं. कित्येक महिन्यांनी हे अन्न त्यांच्या म्हणजे त्यांनी सेवन केलेलं असतं. मंदोदरीच्या डोळ्यातून खूप आसवं येतात. आता काय करावं काहीच सुचत नाही. माता सीता तिला घट्ट मिठी मारतात आणि नंतर म्हणतात की ही जी सगळे मंडळी आहेत यांना आता आपल्या हातानं म्हणजे भोजन करणं, प्रसाद करणं अतिशय गरजेचं आहे, कारण त्यांना त्याची गरज आहे. आणि ती शक्ती देण्याचं काम माता सीता आणि मंदोदरी करतात, कारण तेवढ्या त्या दर्जाच्या असतात, त्या उच्चतम स्थितीत असतात. आणि हे जे दुःख आहे, या ज्या वेदना आहेत, रामालाही बाण लागलेले असतात, लक्ष्मणही थकलेला असतो. आणि आपण लक्ष्मण कुठल्या याच्यातून निघालेला असतो, कारण तो तर मरणासन्न अवस्थेत असतो ना शूर्पणखीच्या शापानं, पण त्या ह्याच्यातून माता सीता त्याचं रक्षण त्यांनी केलेलं असतं. आता दोघंही घायाळ असतात थोडे, आणि सगळी प्रजा त्यांना पुन्हा जी ऊर्जा आहे ती देण्याचं काम माता सीता करतात. सगळ्यांसाठी त्या प्रसादम करतात आणि सगळ्यांना अतिशय प्रेमानं वाढतात, कारण माता सीतांना हे माहिती असतं की आपल्या हातचा प्रसाद हा सगळ्यांचं पोषण करणारा आहे आणि पुन्हा ऊर्जा देणारा आहे, पुन्हा नवचैतन्य देणारा आहे. सगळ्यांना जर उभं करायचं असेल या पृथ्वी मातेला, पुन्हा एक नवीन पहाट तिच्या
एक आपल्याला त्याचं उगवायची असेल तर आपल्या हातचा प्रसाद अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आपणही नारायणी आहात. आपण जो प्रसाद घरी सगळ्यांना वाढता त्याच्यात प्रचंड ताकद असते, ऊर्जा असते, हे आपल्यालाही माहिती आहे. फक्त आपण त्याच्यात एक हे घाला, इंटेन्शन द्या त्या प्रसादाला, की सगळे ध्यानी झाले आहेत, सगळे शांत झाले आहेत. आपल्या मुलाला जरी आपण तो प्रसाद वाढला आणि त्या वेळेला आपण एक हे केलं की हा शांत झाला आहे, खूप छान अभ्यास करतो आहे, माझ्या घरात सगळे ज्ञानी आणि शाकाहारी आहेत, ही एक रोज प्रार्थना केली तर आपल्या घरातला नवरा जो म्हणजे आपल्याला फसवून बाहेर नॉनव्हेज आणि ड्रिंक्स देतो ते पण होणार नाही. सगळं आपल्याला वाटतं त्याच गोष्टी घडतील, असे इथे कुठेतरी माता सीता आपल्याला संदेश देतात आहे. सोमा ही सगळी गोष्ट आपल्या जी गुरुजन आलेले आहेत, जी मंडळी आली आहेत, इथे आपण बघितलं आहे की माता सीता ची एक मूर्ती आहे आणि तिथे सोमा ही गोष्ट सांगते. ही नंतर ती म्हणते की मी ही गोष्ट मीनाक्षी तुला सांगते ग, पण मी तुला जेवूच घातलं नाही. कितीतरी वेळ मी नुसती माते सीतेवर बोलते, तेव्हा मीनाक्षी तिला सांगते की माता, तू माझ्या आत्म्याला जेवण दिलं आहे, माझ्या शरीराला तर जेवणाची गरजच नाही. आणि मला वाटतं कित्येक दिवसांपासून आपल्या आत्म्याचं जेवण हे खूप महत्त्वाचं आहे, जे आपल्याला सीतायनातून मिळतं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना अगदी हृदयापासून नमस्कार करते, कारण तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून न चुकता या वेळेला येत आहात. आपण शार्प 8:30ला हे ध्यानाचं शिबिर सुरुवात याची करतो आहोत, ऐकतो आहोत. मी खरंच एक माध्यम आहे, हे मी अगदी नम्रपणाने स्पष्ट करते. जे काही देणार आहेत त्या माता सीता आहेत. मला वाटतं अनेकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलेली आहेत. आपल्याला 2 मिनटं 5 मिनटं बोलायची असेल तर मी इथे थांबते, आपण बोलू शकता आणि नंतर ध्यानाला सुरुवात करते. आपले ताई तुम्ही बोललात ना रावणाबद्दल सांगणार आहात. हां हा तर ते तुम्ही सांगा, कारण माझ्या मनात आलेलं की जेव्हा तुम्ही सांगत होतात की आपण रावणाबद्दल जे कटुता आहे, म्हणजे थोडी अशी म्हणजे वाटते की त्यांनी असं कर्म केलेलं आहे, तर त्यांच्याबद्दल काही सांगितलं आलं तर सांगाल का असं? बरं, नक्की सांगेन. रावणाच्या चांगल्या गुणांचा आपण विचार करूया. आणि म्हणजे मी हा मुद्दा ह्याच्यासाठी तुम्हाला विचारला, कारण म्हणजे उद्या मला तो भाग घ्यावा लागेल. रावण गेल्यानंतर नेमकं काय झालं, हा भाग मी खूप आधी घेतला होता, तो भाग मला रिपीट करावा लागेल का हे मी तुम्हाला विचारते. करायचं असेल तर मला तुम्ही तसं सांगा, नाही तर मी पुढचा भाग घेते. नाही, ते करा, तो पण रिपीट करा. रिपीट करू? ठीक आहे, ठीक आहे मास्टर पमा. काही 2 गोष्टी मला फार आवडल्या, की जे म्हणजे अपमान गिळता आला पाहिजे आणि ऍक्सेप्ट करणं जे होतंय ते अत्यंत महत्वाचं सांगितलं तुम्ही. सगळंच महत्वाचं आहे, त्यातले हे आजचे 2-3 मुद्दे फार मनाला भावले आणि हे आम्ही जरूर लक्षात ठेवून वाटचाल करू. खूप छान ताई, खूप छान. सीता माता आहे, खूप छान. चालेल नीलाताई, रिपीट करते. हां सुषमाताई. आत्मसन्मान आपल्याला करता आला पाहिजे आणि आत्म्याचं जेवण. खूप छान तुम्ही ताई. एकदम म्हणजे बरोबर तेवढं तुम्ही टीचर नाही, हेडमिस्ट्रेस आहात असं मला वाटतं. नाही, नाही. आणि आम्हाला त्याचीच गरज आहे खूप. ते तुमच्याकडनं आम्हाला मिळतंय आमच्या आत्म्यासाठी. तुमची लेक आहे सोबत ताई? हो हो. अच्छा, नमस्कार. चला, तुमचं कौतुक मी ताईंकडून नेहमी ऐकत असते. आपण ध्यानाला बसूया मास्टर्स. एकदम शांत व्हा. आज अतिशय महत्त्वाची प्रोसेस आपल्या पायांवर. आवाहन करते सूर्यदेवतेला. माता सीता आणि प्रभू श्रीरामाला. सगळ्यात महत्त्वाचे आपले पाय असतात. आधी संकल्प करा मास्टर्स. अनेकदा आपण आपले शरीर ओढत असतो, त्या पायांचा विचारच करत नाही. ते पाय म्हणतात मी थकलोय, थोडा वेळ बस ना. नाही नाही, मला काम करायचंय.
हे मी केलं नाही तर कसं. आणि त्या पायांना त्राण गेल्यावरही आपण उभंच राहतो, त्यांचा विचार करत नाही. त्या पायांची हृदयापासून क्षमा मागा. अगदी हृदयापासून क्षमा. कळत नकळतपणे माझ्याकडून जो त्रास तुम्ही अनुभवला त्यासाठी मी हृदयापासून क्षमा मागते. जो ताणतणाव मी घेतला त्यासाठीही क्षमा मागते. मास्टर्स, या क्षणी गायत्री मंत्रामधून आपण जो ताण घेतलाय तो पूर्णपणे रिलीज झालाय, निवळलाय. एकदम शांत व्हा मास्टर्स. संपूर्ण लक्ष हृदयात. जी काही आपली वेदना आहे ती शांत झाली, हा भाव आधी प्रकट करा. मग ते दुखणं असो किंवा एखादी समस्या असो. इथे हृदयामध्ये लक्ष द्या. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. या क्षणात हा भाव हे करा की पूर्ण रिलीज होत आहे आपल्या हृदयातून. संपूर्णपणे आपल्या गुरूंच्या चरणावर ती गोष्ट आपण ठेवतो आहोत. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. संपूर्ण ऊर्जा सूर्यदेवाची ऊर्जा, सोनेरी प्रकाश आणि त्याच्यात मिसळलेला आहे हिरवा प्रकाश. तो पूर्णपणे ब्रह्मरंध्रातून मूलाधारात आलेला आहे. आणि मूलाधारातून आपल्या पावलापर्यंत आपल्या पावलांचा खालचा भाग आपल्या मनाच्या डोळ्यातून आठवा.
आपली दोन्ही पावलं या क्षणी पृथ्वी मातेवर आणि पृथ्वी मातेकडून मिळणारी ऊर्जा आणि सूर्यदेवाची ऊर्जा ही सगळी ऊर्जा आपल्या पावलांमध्ये प्रत्येक परतेमध्ये बोटांना बघा, घोटे, आपली पावलं ही ऊर्जावान झालेली आहे. लक्ष आपल्या पावलांवर. फील करा मास्टर्स. उजवा पाय हा नारायणाचा पाय आहे आणि डावा पाय हा नारायणीचा. आपला उजवा पाय श्रीरामाचा, डावा माता सीतेचा. उजवा पाय महादेवाचा, डावा पाय माता पार्वतीचा. उजवा पाय श्री कृष्णाचा, डावा पाय श्रीमती राधाराणीचा. उजवा पाय फील करा मास्टर्स. सावळ्या विठ्ठलाचा, डावा माता रुक्मिणीचा. आता फील करा ती ऊर्जा, ते चैतन्य ती शक्ती प्रत्येक परतेमध्ये आणि हळूहळू हा प्रकाश आपल्या पायांमध्ये म्हणजे पोटऱ्यांमध्ये आता महसूस करा मास्टर्स. पोटऱ्यांमध्ये भरलेला आहे. प्रत्येक परतेमध्ये, पेशीमध्ये, नाड्यांमध्ये पायाच्या हा भरला जातोय. आपले पाय खूप हलके हलके वाटत आहे. फील करा मास्टर्स. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. संपूर्ण ऊर्जा आपल्या पोटऱ्यांमध्ये इथे असं थंड थंड आपल्याला वाटतंय. हिरव्या प्रकाशानं एक सुदिंग असा भाव निर्माण झालाय. पूर्ण पावलं भरल्या गेली आहेत प्रकाशाने. आणि ऊर्जेने. लक्ष आपलं दोन्ही गुडघ्यांवर. पूर्ण श्रद्धेने करा मास्टर्स. गुडघ्याच्या मधोमध सेंटरला लक्ष द्या. अनेकांच्या गुडघ्यांमधून काळे काळे असे अनेक आवरणं निघतात आहेत. इतके गुडघे डॅमेज झालेले आहेत. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. प्रत्येक लेयर स्वच्छ होतोय. गुडघ्याच्या खालून वरून चारी बाजूनी आतून बाहेरून जी काही नकारात्मकता आहे ती सोप होते मास्टर्स. निघून जाते तिथून. पूर्ण लक्ष गुडघ्यांवर ठेवा. राम
जे सांधे तिथून निखळले आहेत, ज्या नसा दुखल्या आहेत, ते आपोआप फील होत होते मास्टर्स. प्रचंड ऊर्जा इथे निर्माण झालेली आहे. आता वर या, दोन्ही मांड्यांमध्ये. आपण पायलीमध्ये धान्य भरतो ना, तसं आपल्या पायामध्ये मास्टर्स हा प्रकाश भरला जातोय. दोन्ही मांड्यांमध्ये हा प्रकाश प्रत्येक परतेमध्ये, स्नायूंमध्ये, पेशीमध्ये संपूर्ण पसरलाय. अगदी मूलाधार चक्रापर्यंत. मूलाधार चक्र ॲक्टिवेट होत आहे आणि हा प्रकाश आता आपल्या मांड्यांमध्ये महसूस करा. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. दोन्ही मांड्यांना प्रचंड ऊर्जा मिळते. चारी बाजूनी आणि मूलाधारात प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. मूलाधार चक्र ॲक्टिवेट झालेलं आहे. शांत झालंय. लम 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 मूलाधार चक्राला धन्यवाद. पायांना धन्यवाद. मास्टर्सना हृदयापासून दंडवत प्रणाम. सूर्यनारायण भगवान, संपूर्ण गुरुतत्व, माता सीता आणि प्रभू श्रीराम आपल्याला या ग्रुपच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. मास्टर्स, चैतन्यतेकडे यावं. दोन्ही हात आपल्या पावलापासून वरपर्यंत फिरवून घ्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि दोन्ही हात आता आपल्या सुंदर डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0
आपल्याला जर आपले पाय कायमरूपी मजबूत हवे असेल तर आपल्याला जे मिळतं ते 10 लोकांना तरी मिनिमम पाठवा. फरक तुमचा तुमच्या लक्षात येईल. मला प्रोसेस मिळाली, मी माझी करीन, मी कुणाला बघू देणार नाही. लहान मुलांसारखं नाही करायचं. दीपालीताईंनी हा व्हिडिओ आज त्या करतील. 10 लोकांना मिनिमम पाठवा मास्टर्स, की माझे पाय बरे झाले, तुझेही बरे होतात आहे, या भावानं. बघा, चमत्कार आहे की ना, तो आपल्या आयुष्यातच घडायला लागतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा हातात मिळतात. असो मास्टर्स, मी विचारते आपल्याला आता, थांबते 5 मिनटं आणखीन. जरूर नक्की बोला आणि हे प्रॉमिस द्या की हा व्हिडिओ 10 लोकांना जरूर पाठवेल. ठीक आहे, डन? सगळ्यांकडून डन का? ज्यांनी व्हिडिओ बंद केले ते कसे येस, डन. डन? ऊस पेरा साखर आपोआप म्हणजे मिळते आपल्याला. असं बोला. उज्ज्वलाताई नमस्कार, खूप दिवसांनी भेटतोय आपण. हो हो ताई, मला काल पण तुम्ही सांगितलं ना, त्याबद्दल पण थोडं बोलायचं होतं. म्हणजे समर्पण या भावनेतून मंदोदरी कैद होती, हे वाक्य आपण सांगितलं. आणि तर मनाच्या कैदेत होती. म्हणजे आपण जर स्वतंत्र असू तर प्रेम करू शकू, हे तुम्ही सांगितलं. तर मला एक असं म्हणायचं होतं की जर आपण अनकंडिशनल लव्ह जे म्हणतो काही वेळेला, तर त्या भावनेतून सुद्धा आपण पूर्णपणे त्या माणसाला स्वीकारलं तर आपलं प्रेम असतं, असं असं मी वाचलंय किंवा असं माहितीये. तरी सुद्धा आपण जो माणूस तिथे चुकत असेल त्यावेळेला आपण त्याला दुरुस्त केलं पाहिजे, ही त्यातली गोष्ट असावी. तर हे मी बोलतेय ते बरोबर आहे ना? म्हणजे संपूर्ण गोष्ट त्यांची स्वीकारायचीच, पण जिथं चूक असेल तिथं आपण त्यांना दुरुस्त करायला हवं, म्हणजे आपण मनाने स्वतंत्र आहोत. तर काही वेळेला आपल्याकडनं स्वीकारण्याच्या भावनेतून आपण त्यांच्या चुकीच्याही गोष्टी बऱ्याच वेळेला स्वीकारतो, प्रेमाखातर म्हणा किंवा काही गोष्टीसाठी. तर हे पण एक लक्षात आलं काल माझ्या, की समर्पण म्हणजे सगळ्यात चुकीसहित स्वीकारायला नाही हवंय. खरं असं शिकवलं जातं आम्हाला की आपण अनकंडिशनल लव्ह करायचं, तो व्यक्ती जसा आहे तसा स्वीकारायचा. पण तरी सुद्धा त्याला एक कंगोरा आहे की आपण त्याला तिथं सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण आपण एखाद्या फ्लो मध्ये असल्यानंतर आपण जसं आहे तसं स्वीकारतो. आणि म्हणजे तो स्वतंत्रता ही कशी असावी हे पण कळलं. आणि आज तुम्ही जर असं म्हटलात की मंदोदरी, तू पतिव्रता आहेस पण आत्मसन्मान करते का? म्हणजे काही वेळेला पातिव्रत्याची सुद्धा परिभाषा बदलू शकते. आणि जसं जे युग आहे त्या त्या युगात ही पातिव्रत्याची भाषा बदलते आणि ती आपण स्वीकारायला पाहिजे. हे सत्य आहे आणि हे स्वीकारलं पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी पण खूप छान समजल्या. आणि वैशिष्ट्यावर रामाने बाण मारला. म्हणजे रामाचे जे 10 तोंड होती, जी वेगवेगळी तोंड होती वैशिष्ट्यांची, ती रामाने मारली, खलास केली. ही पण एक संकेतात्मक दृष्ट्या फार छान वाटलं. आणि आपण जे म्हणलात की रावण 1000 वर्ष तो हे करत होता, वेटिंग करत होता, तर त्याला मिळाला का दुसरा जन्म? त्याचं एक रहस्य काही उलगडलं नाही. ते तुम्ही कधी सांगाल तेव्हा आम्ही स्वीकारू. धन्यवाद. खूप छान मुद्देसो तुम्ही जे काही ग्रहण केलं ते अगदी सगळ्यांपर्यंत पोहोचवलं, याच्यासाठी मी धन्यवाद देते तुम्हाला. असं बोलायचं आहे कोणाला अजून? करेक्टली सेड उज्ज्वलाताई, शिवालीताई. थँक्यू. बरं, ताई बोलल्या की मला यश आणि अपयश कसं पचवावं आणि आत्मसन्मान कसा तुम्ही करावा, याबद्दल खूप म्हणजे ऋणी आहे. कारण हे फार कठीण असतं अपमान पचवणं. आणि आपल्याला रोजच्या जगण्यात त्याचा खूप उपयोग होतो, या ध्यानाचा. खरंच ताई, खूप. यात म्हणजे कसं की मला फायदा असा झाला ताई की माझे रक्ताचे रिपोर्ट्स एवढे छान आले, एक्सलंट आले, की जे तुम्ही ध्यान सांगता, ध्यान आणि ज्ञान दोन्ही आहे, त्याचा परिणाम शरीरावर मनावर चांगला होतो. कारण आम्ही तेच लक्षात ठेवतो. विनोदाची काय
शंकर महाराज काय, सीता माता काय, शारदा माता काय, किंवा स्वामी विवेकानंद, जे 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 आपण सांगता ना त्याचा इतका खोलवर परिणाम झालाय आणि इतके छान आहे सगळं की स्पिरिट आहे. म्हणजे निशब्द आहोत, जास्त शब्द नाहीत काही. आज थोडासा वेळ काढून जरूर लिहा आणि जरूर पुन्हा पुन्हा ऐका. हे ध्यान कुठेही नाहीये. जरूर पुन्हा पुन्हा ऐका. हे ध्यान आणि ज्ञान कुठेही नाहीये. तुम्ही कुठे किती शोधा, युट्यूबवर शोधा, फेसबुकवर शोधा, कुठे नाहीये. हे जे सिक्रेट स्पाई सांगतात ते कुठे नाही दिसत. कारण जगामध्ये नाही होत, नाहीये. खरंच मी तुम्हाला हृदयापासून सांगते. आणि ते जे ताई सांगतात ना, पुन्हा पुन्हा प्रेमात पडतो आपण त्यांच्या. हो खरंय. किती ज्ञान काय काय सांगतात. खरंच हे खूप अनुभव घेतात. पुन्हा पुन्हा प्रेमात पडतो. ज्ञान ताई आपल्याला देतात की हो, त्याची काय किंमतच नाही करू शकत. इतकं हो. छान त्यांचं वाचन आहे, त्यांची वाणी त्याची ऐकतच पोच राहावी पावतीच नाहीये. हो असा वक्ता असणं म्हणजे 10,000 एखादा वक्ता असतो असा. खरंच. नक्कीच आणि त्यांना मधुर वाणी, आध्यात्मिक बळ. गोड गोड गोड. अगदी कान परमेश्वर. टवकारून ऐकत राहावं असं वाटतं. ऐकत राहावं. एकही असं वाटतं एकही संपूच नये. शब्द पण नाही आणि एवढं काम एकही करत होतात आहे आपल्यासाठी. खूप छान, खूप छान. ते धन्यवाद आहे. शब्द आनंदात मिस जातात. करायला चालत नाही. तिला ते डॉक्टर म्हणतात तुम्हाला काही त्रास नाही का काही. म्हटलं हो काही नाही आम्हाला त्रास. बरोबर आहे. किती छान. आमचा सगळा त्रास ऋताताई घालवतात. सगळा त्रास आता नसतो का त्रास असतोच. मला पण अप्रिय घटना खूप झाल्या 2 वर्षात, पण रिपोर्ट इतके छान, कारण ते भरतात ना छान छान सगळं. बरोबर आहे. करेक्ट आणि तेच आपल्याला माहिती आपण डोक्यात काय ठेवायचं आणि करेक्ट. काय टाकायचं हे आपल्याला माहिती. इथे आपण सुखी होतो ना शिला ते. खरंय की नाही. हो खरंय खरंय. मी जरा थोडी जास्त बोलले. एकदम सगळ्यांचे चेहरे आनंदी होतात इथे. हो, मला सगळ्यांचे खरंच चेहरे आवडलं. हसरे दिसतात. हो हो. कधी कुणी नाराज सर्व नसते ते गुण बघताना. संपन्न, हा करेक्ट. गोड नाही सर्व मला. सर्व गुण संपन्न. सर्व गुण संपन्न. करेक्ट. हो जयश्रीताई, लिहित जा, युट्यूबला टाकत जा, सांगत जा. मास्टर्स थोडं प्राचीताईंना बोलायचं आहे मला वाटतं. मला लवकर आज्ञा द्या, कारण इथे ना कुठे पंखा नाही आहे या खोलीत, AC नाही आहे. हो, ताई आम्ही प्रेमात पडतो तुमच्या. तुम्हाला घाम दिसत असेल. श्रीराम श्रीराम. नमस्कार ताई. मला आत्मवंदन एवढं ताई. सांगायचं होतं. नमस्कार ताई. मला एवढं सांगायचं होतं की जेव्हापासून हे सुरू केलंय माझे पण रक्ताचे रिपोर्ट खूप छान आले आहेत. आणि काय डोक्यात ठेवायचं किंवा मेडिटेशननी खूप मनाची शांतता आलेली आहे. काहीच हृदयापर्यंत आज जात नाही. कारण मागच्या वर्षी माझ्या 2 एंजिओप्लास्टी झाल्या तेव्हा मी सगळं हृदयापर्यंत जाऊ देत होती. पण आता ते वरच्या वरतीच काढून टाकते. कारण मला पल्लवी बोगट्यांनी हा मार्ग दाखवला. तेव्हापासून मी हे जॉईन करते आहे. आणि ती मला तेव्हा भेटायला आली होती माझ्या एंजिओप्लास्टी नंतर. तर तेव्हापासून मी आजपर्यंत काही शिरू देत नाही. सगळं वरच्यावरती जात आहे. थँक्यू. धन्यवाद तुम्हाला आणि आत्मवंदन. नमस्कार ऋताताई. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री